नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा, आपण शास्त्रीय संशोधन आणि प्रायोगिक मानसशास्त्र या विषयामध्ये अध्ययन आणि स्मृती हे जे युनिट आहे 7वं युनिट आहे, या विषयाला सुरुवात केली होती. या युनिटला त्यामध्ये आपण बघणार आहोत अध्ययन आणि स्मृतीमध्ये की अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचे प्रकार, त्याचप्रमाणे स्मृतीचे प्रकार, सिद्धांत हे आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. अध्ययन आणि स्मृती. बघा, याची व्याख्या आहे. पहिली जी व्याख्या आहे ही अनुभव आणि वर्तन यांच्यात होणारी सुधारणा म्हणजे अध्ययन होय. त्याला अध्ययन असे म्हणतात, लर्निंग. बघा, जेव्हा व्यक्तीला एक्सपिरियन्स येतो तेव्हा तिच्या वर्तनामध्ये सुधारणा तिथे होत असते आणि त्यालाच लर्निंग असे म्हणतात. आणि अध्ययन ही जी प्रक्रिया असते ही दीर्घकाळ टिकणारी किंवा सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. बघा, एखादं बालक असेल, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत चालणारी ही एक प्रक्रिया आहे. बघा, प्रत्येक जी व्यक्ती असेल ती रोज काही ना काही शिकत असते. छोटे अनुभव असतील किंवा मोठे अनुभव असेल आणि त्यामधून ती स्वतःच्या वर्तनामध्ये सुधारणा तिथे करते. स्वतःचं जे वर्तन असेल त्याच्यात सुधारणा करण्याचा ती त्याच्यातून प्रयत्न करते. त्याला अनुभव किंवा अध्ययन असे म्हणतात. म्हणजे अनुभवांमधून व्यक्ती शिकत तिथे असते. दुसरी व्याख्या आहे अनुभव किंवा सराव यांच्याद्वारे वर्तनात होणारी सापेक्षता. सापेक्षता म्हणजे कायमस्वरूपी जे बदल असतात त्या बदलांना अध्ययन असे म्हणतात. बघा, एखादी व्यक्ती असेल, तिचा स्वभाव चांगला असेल, तो स्वभाव कायम तिथे चांगला राहील, म्हणजेच कायमस्वरूपी बदल, त्यालाच अध्ययन किंवा सापेक्षता असे म्हणतात. आणि या बदलांना अध्ययन असे म्हटलं जातं. ह्या दोन व्याख्या बघा लक्षात ठेवायच्या आहे तुम्ही. अनुभव आणि वर्तन यांच्यात होणारी सुधारणा म्हणजे डॅश डॅश होय असं विचारलं जाईल. अध्ययन, स्मरण, स्मृती असे ऑप्शन दिले जातील, त्याचं उत्तर असेल अध्ययन. दुसरी व्याख्या आहे अनुभव किंवा सराव यांच्याद्वारे वर्तनात होणारी सापेक्षता किंवा कायमस्वरूपी बदलांना अध्ययन असे म्हणतात. या दोन डेफिनेशन आहे. अध्ययनाला मानवी जीवनात फार महत्त्वाचे असे स्थान आहे. कारण व्यक्ती ही शिकत असते आणि शिकणेच म्हणजे अध्ययन होय. आपली भाषा, आपले रीतिरिवाज, ध्येय, श्रद्धा, अभिवृत्ती इतकेच नव्हे तर आपले व्यक्तिमत्व असेल, गुण अध्ययनामुळेच प्राप्त तिथे झालेले असतात. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत चालू असणारी अध्ययन ही प्रक्रिया आहे. बघा, वूडवर्ड यांची ही पहिली व्याख्या आहे. अनुभव आणि वर्तन यांच्यात होणारी सुधारणा म्हणजे अध्ययन होय. त्यानंतर आपण बघणार आहोत अध्ययनाचे प्रकार. अध्ययनाचे वेगवेगळे प्रकार आहे. पहिला आहे शाब्दिक, दुसरा कारक आणि तिसरा समस्या परिचय. 3 प्रकार आहे. पहिला आहे शाब्दिक अध्ययन. बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय शाब्दिक अध्ययन. यामध्ये शाब्दिक अध्ययन याचा अर्थ शब्दांचे व शब्दांच्या साहाय्याने होणारे अध्ययन. लिहिणे, वाचणे, बोलणे इत्यादी मानवी व्यवहारात भाषेचा उपयोग होत असतो आणि शाब्दिक अध्ययन ही मनुष्याला लाभलेली एक मोठी देणगी आहे. बघा, शब्दांद्वारेच व्यक्तीच्या भावभावना तिथे समजत असतात आणि त्यामुळे ती एक देणगी आहे. शब्द, प्रतीके ही सर्व भाषिक साधने होत आणि म्हणून या प्रकारच्या अध्ययनात शब्द अथवा संख्या हीच उद्दीपक व प्रतिक्रिया म्हणून कार्य करीत असतो. मानवी जीवनात शाब्दिक अध्ययनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामाजिक परस्पर व्यवहारांचे प्रचलित व प्रभावित साधन म्हणूनही भाषेला विशिष्ट स्थान प्राप्त होते. लेखन असेल किंवा उच्च वर्तनातील 2 भाग आहेत, लेखन किंवा भाषा. आणि भाषिक विकासात एवढे मोठे वर्तन भांडार जमलेले असते व त्यात व्यक्तिनिष्ठता इतकी असते की सार्वत्रिक स्वरूपाचे शाब्दिक साहित्य वापरणे दुराकास्त होऊन जाते. बघा, पुढे आहे कारक अध्ययन. यामध्ये स्नायूंच्या माध्यमातून केली जाणारी कृती व अशा कृतीतून केले जाणारे अध्ययन म्हणजे कारक अध्ययन होय. बघा, प्राण्यांमध्ये शाब्दिक व भाषिक अध्ययन आढळत नाही, परंतु शारीरिक क्रियांद्वारे कितीतरी अध्ययन झाल्याचा पुरावा उपलब्ध होतो. मनुष्याचे वर्तनही काही वेळा कारकच आहे. यंत्रवत निश्चित हालचाली, उदाहरणार्थ बघा, क्रिकेटचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकणे,
सफाईदार कुशल हालचाली, सर्कसमधील कसरती, सूक्ष्म सुसंघटित हालचाली, बारीक कठीण विणकाम, शिवणकाम, शस्त्रक्रिया इत्यादी प्रकारचे मानवी कारक वर्तन दीर्घ सरावानेच होते. स्नायूंची शक्ती, सहनशीलता, लवचिकता, गती यावर हे वर्तन अवलंबून असते. काही कारक कौशल्य सुरुवातीला वेगवेगळ्या अवस्थांमधून जातात, परंतु नंतर एखाद्या प्रतिक्षेप क्रियेइतके सहज व बिनचूक तिथं होतात. बघा, पोहणे असेल, सायकल चालवणे असेल, या क्रिया तिथे घडतात. त्यालाच कारक अध्ययन असे म्हणतात. बघा, काही स्त्रिया विणकाम करतात, पण ते काम करत असताना त्यांच्या कारक हालचाली म्हणजे बोटांचा त्या वापर तिथे करतात आणि अतिशय छान पद्धतीने ते काम तिथं केलं जातं. पुढचा आहे समस्या परिहार अध्ययनाचा हा तिसरा प्रकार आहे. यामध्ये प्रॉब्लेम सोल्विंग. बघा, जे स्पेशलची मुलं असतील त्यांना माहीत आहे, प्रयोग आहे, तुम्हाला एक प्रयोग होता. यामध्ये समस्या परिहार, एखादी समस्या सोडवताना ती व्यक्ती किती पटकन ती समस्या सोडवते. बघा, सपोज समस्या निर्माण झाली, ती लगेच तिथं सोडवली जाते काही सेकंदाच्या आत किंवा काही मिनिटांमध्ये. सपोज एखादा बॉक्स तयार करायचा आहे, तुमच्यासमोर एक बॉक्स ठेवला, एक व्यक्ती असेल ती एकाच सेकंदामध्ये किंवा एका मिनिटामध्ये तो बॉक्स तिथे तयार करेल. म्हणजे तिला ती समस्या कशी सोडवली पाहिजे हे तिथे समजतं. विचार करून ती समस्या तिथं सोडवली जाते. पण काही जे विद्यार्थी असतील त्यांना ती समस्या तिथे सोडवता येणार नाही. 10 जरी प्रयत्न केले तरी त्यांची ती समस्या तिथे सुटत नाही. म्हणजे त्यांना समस्या तिथं सोडवता येत नाही. शाब्दिक तसेच कारक अध्ययनामध्ये योग्य प्रतिक्रिया कोणती हे माहीत नसते. ती कशा प्रकारे संपादित केली जाते याचा अभ्यास करण्यात येतो. मात्र कधीकधी अनेक संभाव्य प्रतिक्रियांमधून अनेक चुकीच्या प्रतिक्रिया बाजूला सारून योग्य अचूक अशी प्रतिक्रिया शोधून काढावी लागते आणि ती प्रतिक्रिया दिल्यामुळे समस्येचे उत्तर तिथे सापडते. या प्रकाराला समस्या परिहार असं म्हटलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीला ती समस्या तिथे सोडवता येते. यामध्ये उच्च पातळीवरील मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो. यामध्ये प्रथम प्रयत्न, प्रमाद, पूर्व अनुभव यांचा उपयोग केला जातो आणि त्याद्वारे योग्य प्रतिक्रिया निवडता येते. त्या प्रतिक्रियेद्वारे समस्या निवारण होत असते. बघा, आपण बघितलं की अध्ययनाचे वेगवेगळे प्रकार. पुढे बघणार आहोत अध्ययनाचे स्वरूप. बघा, अध्ययनाच्या स्वरूपामध्ये उद्दिष्टांपर्यंत जाणारी प्रक्रिया, प्रेरणा, शोधन आणि समायोजन. पहिला आहे स्वरूपामध्ये उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया. यामध्ये प्रत्येक अध्ययनाचे काहीतरी उद्दिष्ट असते आणि ते साध्य करण्यासाठी व्यक्ती धडपड करत असते. दुसरा आहे प्रेरणा. प्रेरणेशिवाय अध्ययन घडत नाही आणि प्रेरणेमुळे व्यक्ती उद्दिष्टांच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त होते. योग्य प्रेरणेमुळे अध्ययनात परिणामकारक सुधारणा घडून येते. बघा, दुसरा पॉईंट आहे प्रेरणा. प्रेरणेशिवाय अध्ययन सहज ते घडत नाही. मोटिवेट करावं लागतं व्यक्तीला आणि तेव्हाच ती उद्दिष्टांच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त होते. जर मोटिवेशन असेल तर अध्ययनात परिणामकारक सुधारणा व्यक्तीमध्ये घडून तिथे येते. म्हणजे ती व्यक्ती शिकताना किंवा लर्निंग करताना योग्य प्रकारे तिच्यामध्ये सुधारणा घडून येतात. तिसरा आहे शोधन. यामध्ये अध्ययन प्रक्रियेत शोधन होत असते. चुका आणि शिका या पद्धतीचा उपयोग केला जातो. बघा, नवीन काहीतरी शोधण्याचा तिथं प्रयत्न केला जातो आणि तेव्हाच व्यक्ती तिथे चुकत असते आणि जेव्हा व्यक्तीमधून चुका होतात तेव्हाच व्यक्ती त्यामधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. त्याला शोधन असे म्हणतात. चौथं उद्दिष्ट स्वरूप आहे अध्ययनाच्या स्वरूपामध्ये समायोजन. व्यक्ती समायोजन करताच अध्ययन करत असते. शारीरिक, मानसिक व भावनिक समायोजन हा अध्ययनाचा महत्त्वाचा भाग आहे. बघा, आपण हा पॉईंट बघितला की अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचे प्रकार आणि त्याचे स्वरूप.